हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीच्या संदर्भात एक माहिती पाहणार आहोत. आणि वर्तमानपत्रामध्ये छापून आलेली एक बातमी आहे. रिक्त जागा किती आहेत वगैरे ती सर्व माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. आणि अजूनही काही माहिती आहे ती सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. तर आपण सर्वजण जानेवारी महिन्यापासूनच तलाठी भरती होणार आहे या संदर्भात बऱ्याचशा बातम्या किंवा बरेचसे व्हिडिओ यूट्यूबला पाहिलेले आहेत. परंतु आता महत्त्वाची ऑथेंटिक माहिती अशी आहे की सप्टेंबर म्हणजे 6 महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळं सप्टेंबरपर्यंत तरी तलाठी भरती होणार नाही. परंतु आजच्या जी माहिती आहे किंवा आजचा जो व्हिडिओ आहे तो मी का बनवत आहे, तर रिक्त जागा किती आहेत किंवा विद्यार्थ्यांची काय मागणी आहे ती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला तलाठी भरतीसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि तलाठी भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणीमध्ये बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित दोन्ही विषय, मराठी व्याकरण यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला दिलेले आहेत. आणि प्लस सामान्य ज्ञान आणि या वरचे म्हणजे एकूण 5 ई बुक आणि एक टेस्ट सिरीजसुद्धा याच्यामध्ये मोफत दिलेली आहे. आणि हे सर्व फक्त तुम्हाला किती रुपयामध्ये मिळते, तर 500 रुपयामध्ये. परीक्षा जरी सप्टेंबरनंतर आपली जाहिरात येऊ शकते तरी अभ्यास आत्तापासून केला तर तुमची ती तयारी प्रॉपर होणार आहे. तर आता या ठिकाणी पहा काय म्हटलेलं आहे. तर एकाच तलाट्याकडे अनेक गावांचा कारभार. राज्यात तलाट्यांच्या 2500 जागा रिक्त. किती जागा रिक्त आहेत, तर 2500 जागा रिक्त आहेत. सोलापूर जिल्ह्यात 35 जागा रिक्त आहेत. आता त्याच्या खाली पहा अजून काही महत्त्वाची माहिती आपण पाहूयात की आकडेवारी काय सांगते की गटची पदे एकूण आहे 16,549. गट एकूण पदभरती 14,078. सरळ सेवा, पदोन्नती भरती व अनुकंपा भरती 14,078. तलाठी रिक्त पदे किती आहेत, 2,477. तर त्याच्या पुढे ग्रामपंचायत स्तरावरील कामकाजा विलंब म्हणजे 7/12, शेतसारा वसूल करणे, गारपीट पंचनामे करणे, नैसर्गिक आपत्ती, निवडणुकीची सर्व कामे ही तलाट्याचीच असतात. तलाट्यांची गाव पातळीवरील ही मूळ कामे पूर्ण करणे कठीण जात आहे. रिक्त जागांमुळे ग्रामपंचायत स्तरावरील अनेक शासकीय योजनांसह शेतकऱ्यांची कामे थांबली आहेत. त्याच्या पुढे पहा सोलापूरमध्ये तलाट्यांची किती जागा म्हणजे सोलापुरात तलाट्यांची 654 पदे मंजूर आहेत. जिल्ह्यात तलाट्यांची एकूण 654 पदे मंजूर आहेत. त्यातील 619 तलाट्यांची भरती झाली आहे. उर्वरित 35 पदे रिक्त आहेत. इतर जिल्ह्यांचा विचार करता सोलापूर जिल्ह्यात तलाट्याची कमी जागा रिक्त आहेत. आता त्याच्या पुढे पहा पुढारी या वर्तमानपत्राने ही बातमी दिलेली आहे. राज्यात तलाट्याच्या 2,477 जागा रिक्त आहेत. एकाच तलाट्याकडे अनेक गावांचा कारभार आहे. त्यामुळे तलाट्यांच्या रिक्त जागा तत्काळ भरण्याची मागणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी करत आहेत. त्याच्या पुढे सोलापूर जिल्ह्यात तलाट्याच्या 35 जागा रिक्त आहेत. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत ही संख्या खूपच कमी आहे. राज्यात महसूल विभागात सुमारे 3,000 पदे रिक्त आहेत. त्यात सर्वाधिक 2,477 तलाट्यांची पदे रिक्त आहेत. शासनाने तलाठी भरती केल्यास राज्यातील अनेक गावांना स्वतंत्र तलाठी मिळणार आहे. त्यामुळे गावातील विविध प्रलंबित कामे गतीने होण्यास मदत होणार आहे. प्रत्येक गावाला आठवड्यातून 1 दिवस तलाठ्यांना जावे लागते. मात्र अनेक गावांचा कारभार असल्याने बरेच तलाठी गावाकडे जाणे टाळतात. त्याच्या पुढे पहा सन 2018-19मध्ये तलाठी भरती झाली. त्यानंतर कोरोनामुळे 2 वर्षे लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीमुळे तसेच न्यायालयीन प्रकरणामुळे भरती रखडली होती. 2023-24मध्ये भरती पुन्हा सुरू झाली. सरळ सेवेने 208 तसेच अनुकंपाच्या माध्यमातून अंदाजे 28 पदे भरली. त्यानंतर अद्यापही भरती घेण्यात आली नाही. मात्र नवीन आकृतीबंधानुसार तलाठी भरती होण्याची शक्यता आहे. प्रशांत शिरडूर यांनी माहिती दिलेली आहे. पण ही भरती सप्टेंबरच्या नंतरच होईल. आता मी तुम्हाला सांगतो काय होणार आहे माहिती आहे का. तलाठी भरतीमध्ये त्यांनी 6 महिने मुदतवाढ दिली. मग या 6 महिन्यामध्ये काय होणार आहे, तर जे विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत त्यांना घेतलं जाईल. आणि मग एकदा काही ती वेटिंग लिस्ट संपली म्हणजे त्यांची मुदत संपली की मग नंतर नव्यानं आकृतीबंध काढला जाईल आणि एकूण किती जागा रिक्त आहेत ते पाहिलं जाईल. आणि मग त्या रिक्त जागांच्या साधारणपणे 80% जागा ह्या भरल्या जातात. तर त्यावेळेला जेवढ्या जागा रिक्त असतील त्याच्या 80% जागा भरल्या जातील आणि तेवढ्याच जागांसाठी
जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते. तर हीच माहिती मला या व्हिडिओमध्ये द्यायची होती मित्रांनो तुम्हाला. सामान्य ज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी जर तुम्हाला जी के ई बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जी के ई बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.